नमस्कार भावांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे टायरच्याबद्दल 2-4 काय वाक्य आहेत तुम्हाला सांगणार आहे. कारण की भावांनो, हे टायरचा विषय असा होता. हा टायर मी काय केला माहिती आहे का तुम्हाला? हा टायरला मी पहिले बसवला. माझा पुढचा टायर होता तो फुटून गेला होता, चेकेचा होता. फुटला तो. मग आता मी काय केला, मग तो फुटला. माझ्याकडे स्टेपनीला पडेल होती टायर. तिच्या मायाला म्हटलं ह्याला टाकून घेतो. मग ह्याला टाकलं भाऊ आणि चालवला. म्हणजे मी 4-5 8 दिवस चालवलं कमीत कमी. मग माझ्याकडे काय टायर नव्हता, तो नवा टायर जॅकेचा होता तो फुटला. पंचवाड्याकडे घेऊन गेलो, तो बोला लागून गेला मला, भाऊ हा टायर नाही चालणार. म्हणतं बाबा नाही चालणार. म्हणतं मला एकदम म्हणजे टेन्शन येऊन गेला मला. तिच्या मायाला म्हटलं एवढा भारी टायर फुटून गेला म्हणजे कामात नाही आला. माझा एवढा असा विचार चालू होता की जाऊ द्या या टायरला म्हणजे आता हे करून घेतो. म्हणजे असा विषय होता. म्हणजे हा टायरला म्हणजे रिमोड करून घेतो, नवीन करून घेतो. गेलो भाऊ तिथं दुकानावर, तिच्या मायाला त्याच्या दुकानावर गेलो. ते मला बोलायला लागून गेले, भाऊ हा का टायर काय रिमोड नाही होणार. म्हणतं का रे बाबा, का नाही होणार. म्हटलं हा रिमोड नाही भाऊ, म्हणे हा टायरचा धागा दिवसात आहे म्हणे, हा काही रिमोड होणार नाही. अरे बाप रे, म्हणतं टेन्शनमध्ये येऊन गेलो मी. त्या मायाला म्हटलं आता हे टायर काय रिमोड होत नाही. आणि नवा टायर घ्यायला म्हणजे 3,500चा. हिच्या मायाला मग त्याला काय करायला माहिती आहे का, त्या टायरला चालवलं भाऊ मीनं. मग अच्छा चालवला. माझ्याकडे स्टेपनीला पण कोणती टायर नव्हती, काय नव्हती. ह्याच टायरवर चालवतो तुम्ही. असं चालवलं आहे टायरला. म्हणजे मला पण असं वाटत होता की बा नवे टायर टाकून घेऊ पण माझ्याकडे काय पैसे नव्हते. मग चालवलं मी या टायरला. अरे बा, हा टायर कमीत कमी 2 महिन्याच्या पुढे होऊन गेला बाबा. हा टायर काही पंक्चर होत नाही, काय होत नाही. याच्या मग माझ्याकडे पैसे आले होते. मग मी काय केलं माहिती आहे का, नवे टायर आणले. मग जोडी 7,000चे टायर आणलं मी MRFचं. अरे बापरे, 7,000 2 टायर. म्हणता मला असं वाटत होतं याच्या मायाला एक टायर मागं नवा टाकून दिला MRFचा. म्हणतं हे टायर तर माझ्या काय कामाचंच नाही आहे. म्हणतं याला चालवतो, याच्या मायाला जेवढा तेवढं चालेल तेवढं याला चालवतो. हो यानं चालवलं मी. अरे बापरे, हा काय पंक्चरच होत नाही, कायच होत नाही. हा काय फुटत पण नाही. त्याचं वाट पाहू राहिलो होतो मी. आज फुटल, उद्या फुटल, आज पंक्चर होईल. हिच्या मायाला हा टायर काय पंक्चर होत नाही. मी थकून गेलो, हा टायर मरत नाही. अवघड बाबा आहे. हां, टायर कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? MRFचा. बाबा फक्त MRFचा टायर म्हणजे असं आहे, ₹200 शिल्लक घेत आपल्याकडून. त्याच्या आम्हाला पण कंपनी आहे ना, ब्रँड आहे वाटतं. मला आज अनुभव आलेला आहे हा टायरचा. भावांनो, हा टायर कमीत कमी मला असं वाटतो ना, काय वर्षभर चालतो, 2-3 वर्ष चालतो. त्याचा काय सांगता येत नाही भावांनो. फक्त हां, एवढं माहिती आहे भावांनो, तुम्ही मला फक्त आज एवढं लक्षात आलेलं आहे की MRFच्या टायरच्या वरती कोणत्याच टायर नाही आहे. तुम्ही टायरची कंडिशन पाहू शकता. बापरे, त्याच्यात कुठे धाका बाहेर निघू राहिले, काय करू राहिले. अरे बाप, बाकीचे माझे मित्र मंडळी होते मला रोज बोलायचे, अरे बाप हे टायर तू बदली करून घे रे. तिच्या मायाला मी त्याला बोललो, अरे बाबा हा टायर काय फुटणार आहे, काय 2-3 वर्ष चालतो, काय पंक्चरच होत नाही, हेच होत नाही. मला रोज बोलायचे ते, हे करून घे ते करून घे. अरे बा, मी संतापून गेलो. पण मित्रांनो, फायनल मी आज टायर एक्सचेंज करणार आहे. टायर तुम्ही कंडिशन पाहू शकता हां कसं आहे पहा, असं टायर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.